शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे। काल संध्याकाळी अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। दरम्यान यावेळी विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली। यावेळी जलयुक्त शिवार योजनेतील पाणी कुठे मुरतंय हे आम्हाला माहित आहे। या योजनेचे अनेक ठेके हे भाजपच्याच कार्यकर्त्यांना मिळाले, त्यामुळे कर्जमाफीसाठी आता मंत्र्यांना जिल्हाबंदी केली पाहिजे असा आरोप नितेश राणेंनी केलाय। तर 9 मोठ्या उद्योजकांनी तब्बल 8.5 लाख कोटींचं कर्ज थकवलंय, त्यांच्यावर कारवाई होत नाही अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे। पंतप्रधानांनी विधानसभेचं अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी ह्या 5 मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला जाग होण्यास सांगणारे विरोधक स्वतः मात्र संघर्ष यात्रेदरम्यान झोपा काढताना दिसले। काल तिवसामध्ये आयोजित करण्यात आलेल्या संघर्ष यात्रेच्या जाहीर सभेत चक्क आमदार डुलक्या काढताना दिसले। त्यामुळे नेते खरंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी किती गंभीर आहेत यावर उलटसुलट आता चर्चा रंगू लागल्यात। या सभेदरम्यान पृथ्वीराज चव्हाण भाषण करत असताना आमदार सुनील केदार, आमदार गोपाल अग्रवाल चक्क डुलकी काढत होते। त्यामुळे आता या नेत्यांवर सर्व स्तरातून टीकाही होती। 8.5 लाख कोटींचे कर्ज हे आकडे सरकारी आकडे माझ्याकडे नाही। शेतकरी कर्जमाफीसाठी आपण बघतोय की विरोधकांनी ही संघर्ष यात्रा काढली होती, मात्र या संघर्ष यात्रेला चंद्रपुरातून सुरुवात झाली आणि आता ती मराठवाड्यात येते। या संघर्ष यात्रेत आमदार मात्र चक्क झोपा काढताना पाहायला मिळाले। तिवसा अमरावती इथे झालेल्या या पृथ्वीराज चव्हाणांच्या भाषणादरम्यान आमदारच खरं तर आपल्याला डुलकी काढताना पाहायला मिळाले। एकीकडे विरोधक आक्रमक होत असताना हेच विरोधक पैकी काही आमदार हे चक्क व्यासपीठावर आपल्याला झोप घेताना पाहायला मिळाले। पार्लमेंट लोकसभेमध्ये प्रस्तुत केलेल्या आकडे आता गप्प बसणार नाही, तुमच्या थापा तुमच्या बोगस घोषणा भरपूर झाल्या। पृथ्वीराज चव्हाण यांच्या भाषणावेळी काही आमदारांनी डुलकी काढल्याचं आपण महाराष्ट्र वनच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतोय। संघर्ष यात्रेत आमदारांनी झोपा काढल्याचं पाहायला मिळते। या संघर्ष यात्रेदरम्यानच काही आमदारांचा डोळा सुद्धा लागला होता। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आणि त्यासाठीच त्यांनी संघर्ष यात्रा काढली आहे, जी चंद्रपूरहून निघाली आणि आजचा हा या संघर्ष यात्रेचा तिसरा दिवस आहे। दरम्यान ही संघर्ष यात्रा अमरावतीच्या तिवसा इथे आलेली असताना उपस्थितांसमोरच आमदार साहेबांनी झोपा काढल्याचं पाहायला मिळालं। आणि याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे रिपोर्टर अरुण जोशी यांच्याकडून। अरुण, आपण बघतोय की संघर्ष यात्रा निघालेली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एकीकडे विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत, पण या संघर्ष यात्रेदरम्यान विरोधकांपैकी काही आमदार हे चक्क आपल्याला व्यासपीठावर डुलक्या घेताना पाहायला मिळालेत। अगदी नक्कीच रचना, सध्या महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता ही आहे अतिशय झपाट्याने वाढत आहे। काल संघर्ष यात्रा अमरावती जिल्ह्यातील तिवसा आणि चांदूर रेल्वे तालुक्यात आली होती। या दरम्यान जे आमदार आहे आणि काही वरिष्ठ नेते आहे यांना उन्हाचा फटका बसल्यामुळे आणि वाढत्या तापमानात सर्व हे नेते हात झाल्याचे चित्र सध्या दिसत होते, काल दिसत होते। काही नेते जे आहे त्यांच्या चेहऱ्यावर सरळ सरळ थकवा दिसत होता। तर भाषण पृथ्वीराज चव्हाण यांचे भाषण सुरू असताना आमदार सुनील केदार, आमदार गोपाल अग्रवाल यांना झोपेची डुलकी लागल्याचं चित्र काल दिसत होतं। थँक्स अरुण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।